एक ब्रेकिंग न्यूज येत्या 24 तासांमध्ये महायुतीचे उर्वरित आणि अंतिम जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। सूत्रांच्या माहितीनुसार ठाणे आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिंदे गटाच्या वाट्याला आलेला आहे, तर पालघर आणि दक्षिण मुंबईवरून शिवसेनेमध्ये अद्याप रस्सीखेच सुरू आहे। परंतु या दोन्ही जागा भाजपला मिळण्याची दाट शक्यता आहे। तर ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांचं नाव आघाडीवर आहे। दक्षिण मुंबईमधून लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांना उमेदवारी मिळू शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून। विनय, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? ठाणे आणि दक्षिण मध्य मुंबईसाठी उमेदवार आता घोषित होणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। नक्कीच महाराष्ट्राचं पूर्ण लक्ष या सगळ्या जागा वाटपाकडे लागलं होतं, कारण महायुतीच्या या ज्या काही महत्त्वाच्या जागा होत्या, ठाण्याची जागा होती, त्याचबरोबर लोढा यांची जागा होती, या सगळ्या जागेवरती निर्णय महायुतीकडून होत नव्हतं। ठाण्या कल्याणची जागा जी आहे श्रीकांत शिंदे यांचाही देखील अजून जरी त्यांनी उमेदवार म्हणून कामाला सुरुवात केली असली तरी त्यांनी शिवसेनेने त्यांच्या पक्षाने अजूनपर्यंत श्रीकांत शिंदे यांच्या नावाची देखील अधिकृत घोषणा केली नाही। त्यामुळे ह्या सगळ्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। ठाण्यामधून जर आपण पाहिलं तर ठाण्यामधून देखील अनेक नावं पुढे येत होती। शिवसेनेमधून नरेश मस्के असतील, प्रताप सरनाईक असतील किंवा मीनाक्षी शिंदे असतील आणि भाजपमधून संजीव नाईक हे देखील शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवण्याची शक्यता अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होती। मात्र आता जी सूत्रांकडून माहिती मिळते की येत्या 24 तासामध्ये महायुती आपला निर्णय ज्या उमेदवारी जी उर्वरित बाकी आहे त्या उमेदवारी जाहीर करणार आणि त्याचं आज 24 तासामध्ये तो त्यांचं अधिकृतरित्या त्या सगळ्या जागा ज्या आहेत त्यांची उमेदवारी घोषित करतील आणि महायुतीचं रखडलेलं जे जागा वाटप आहे ते आता जागा वाटप पूर्ण होणार। अगदी तेव्हा आता येत्या 24 तासांमध्ये या संदर्भातला काय निर्णय समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।